कुठे गेले ते? त्या कुठे गेले अधिकारी? थांबा. कुठे जाऊन येते? कशा आहेत? पाण्यासाठी रोड खोदायचा नाही. सीएम येतात, रोड खोदून टाका नवीन. हा आलं ना, थँक्यू. थांब रे राजा, 2 मिनिटं. या साहेब या. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा. सध्या आम्ही NSS रोडवर आहोत. ह्या रोडवर एक 2 वायर गेल्या 6 महिन्यापासून रस्त्याच्या वर होते. जेव्हा नवीन CC रोड झाला, बरोबर ना, वर होते ना. आम्ही रोड अधिकाऱ्यांना बरेच तक्रार केलेत की साहेब हा वायर वरती आहे, कृपया ह्याचं काहीतरी सॉल्युशन करा, बाईकवाले पडतायत. परंतु 6 महिन्यापासून काहीही कारवाई झाली नाही. आज मी रस्त्यावरनं जात होतो तर बघितलं तर नवीन CC रोड खोदतायत. मी फक्त यांना विचारलं की का खोदतायत तुम्ही लोक? तर साहेबांनी, काय नाव साहेब आपला? माझं नाव अंजे. आपण काय अडाणीमध्ये सुपरवायझर आहेत. आपण मला काय उत्तर दिलं, का खोदताय हे तुम्ही? उद्या काय साहेब येणार आहे? कोण येणार आहेत? CM येणार मग ऐकलंय मी. मला पण नाही साहेबांनी. तुम्ही मला काय बोललात? उद्या कोण येतोय? मुख्यमंत्री साहेब येणार आहे असं ऐकलंय. म्हणून रोड खोदायचं, वायर आतमध्ये टाकायचे, बरोबर ना? हा आदेश दिला तुम्हाला? आमचा साहेब. कोणी दिला? आमचा तावडे साहेब. अडाणीचे मोठे अधिकारी तावडे साहेबांनी यांना आदेश दिला की CC रोड खोदून टाका. उद्या सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, म्हणून तो वायर आतमध्ये लवकर टाका, बरोबर आहे? एकनाथ शिंदे साहेब येत आहेत म्हणून हे वायर आतमध्ये टाका. परंतु बाईकवाले पडतायत, त्यांचे हातपाय तुटतायत, त्याची कुणाला फिकर नाहीये. पण एकनाथ शिंदे साहेब येत आहेत म्हणून वायर ताबडतोब अंदर टाका. आणि यांना फक्त मी एवढं विचारलं, तुम्ही CC रोड तोडताय, तुमच्याकडे परवानगी आहे का? परवानगी आहे? नाही, परवानगी नाही ना. ओरली सांगितले साहेब. ओरली सांगितलंय यांना, ओरली सांगितलंय की रोड खोदून टाका. एकनाथ शिंदे साहेब येत आहेत, रोड खोदून टाका. तुम्हाला कुठल्या परवानगीची गरज नाहीये. अडाणीवाल्यांकडे ना ट्रॅफिकची परमिशन आहे, ना महानगरपालिकेच्या रोडची परमिशन आहे. आम्ही बाल गणेश मित्र मंडळ अशोकनगरमध्ये फक्त या रोडवरना त्या रोडवरती पाणीची लाईन ट्रान्सफर करायची आहे. त्यासाठी आम्ही गेल्या 6 महिन्यासाठी तक्रार करतोय. पण कुठल्या साहेबांनी सांगितलं खोदून टाका? BMCचे कुठले अधिकारी होते? खडपकर साहेबांनी सांगितलं खोदून टाका. परंतु पाणी पिण्यासाठी रोड CC आहे, आम्ही खोदायला देणार नाही. मुख्यमंत्री साहेब आले तर तुम्हाला कुणाची परवानगीची गरज नाही, बरोबर ना? हे सिद्ध होतोय. अडाणीवाल्यांनी पूर्ण रोड खोदलेला आहे, इकडनं तिथपर्यंत कुठली परवानगी घेतलेली नाहीये. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय, शिंदे साहेब, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय की आपण प्रत्येक ठिकाणी या. आमच्या चांदिवलीची परिस्थिती काय आहे? तुमच्या आल्यावर विना परवानगी कामं होतात. तुम्ही या इथे. एकनाथ शिंदे साहेब, हे बघा पूर्ण रोड खोदलाय, पूर्ण नवीन रोड आहे. याची अवस्था काय केलेली आहे बघा. हा कुणाचा दबाव असेल? विना परवानगी काम करा. एक लहान माणसांनी थोडंफार खोदलं तर त्याच्यावर कारवाई आहे. लहान माणसांनी घर बांधलं तर त्याच्यावर कारवाई आहे. परंतु या अडाणीवर कारवाई होणार नाही. आम्ही याच्या तक्रार लेखी स्वरूपात करणार आहे. परंतु आज लोकांना कळलं पाहिजे की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे कुठे जात असतील तर त्यांना कुठला प्रॉब्लेम व्हायला नको. पदयात्रा आहे का एकनाथ शिंदे साहेबांची इकडनं? नाही माहित ना. मला वाटलं पदयात्रा आहे, कुठं वायर त्यांच्या पायात आला तर बिचारे पडतील कुठं तरी, त्यांना कुठली हानी न पोचेल त्यासाठी सोय सुविधा घेतली पाहिजे. कारण आपले सन्माननीय मुख्यमंत्री आहेत. परंतु माझा मुख्यमंत्री साहेब आपल्याला एवढंच विचारणं आहे की हा प्रॉब्लेम आम जनतेला गेल्या 6 महिन्यापासून आहे. तर माझी चांदिवलीची जनता काय
माणूस नाहीये का, त्यांच्यामध्ये कुठला जीव नाहीये का, ते पडले, त्यांचा हात तुटलं, सगळे चालणार आहे का? फक्त हेच सांगण्यासाठी आज फेसबुक लाईव्ह आलेला आहे. माझ्या चांदिवलीची जनतेला माहीत पडलं पाहिजे की तुमच्या जीवाची किंमत स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी काय आहे. सगळ्यांना दिसतोय, माजी नगरसेवकांना दिसतोय तो वायर, आपले रनिंग आमदारांना दिसतोय, पण कुणाची फिकर नाहीये. एकनाथ शिंदे साहेब आले म्हणून हे खोदायचं काम चालू झालं. बरोबर साहेब, मी कुठं चुकत असेल तर सांगा. मला ही माहिती तुम्ही दिली, मला माहित पण नाही की एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. आम्हाला पण ऐकलंय की साहेब येणार आहे उद्या. काय बोलले? उद्या साहेब येणार आहे, मी ऐकलं. हा, तुम्हाला तावडे साहेबांनी सांगितलं. तावडे ना, अडाणीचे तावडे साहेबांनी सांगितलं यांना एकनाथ शिंदे साहेब येतात म्हणून रोड खोदा विना परवानगी. परवानगी देणार आहे उद्या. देणार आहेत ना, उद्या देणार आहेत ना, आणि आता खोदून टाका. प्रोसेस म्हणजे ते प्रोसेसवर नाही ना, एकनाथ शिंदे साहेब येतात ना, खोदायलाच पाहिजे ना. माणूस मेला तरी चालेल. एकनाथ शिंदे साहेब येत आहेत म्हणून रोड खोदून टाका विना परवानगी. तुम्हाला खडपकर साहेबांनी सांगितलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही आहे माझी चांदिवली विधानसभेची परिस्थिती. खूप खूप धन्यवाद. हा, काय झालंय? हा, ठीक आहे, राहू द्या. तुमची काय फिकर नाही ना लोकांना. सॉरी जरा ते नाही ना, काय प्रॉब्लेम नाही.